नेट ऑन गोलंदाजी करताना उत्कृष्ट चेंडू टाकतोय धावा. इथे मात्र एकच वेळ. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक लावलेला आहे त्यामुळे एकच धाव इथे मिळते. एक रचना मात्र इथे क्षेत्ररक्षक उत्कृष्ट करताना मुंबई संघ. मुंबई म्हटलं तर क्रिकेटचं माहेरघर समजलं जातं आणि अनेक खेळाडू आज मुंबईने आपल्या या देशाला दिलेले आहेत, या जगाला दिलेले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये नावाजलेलं क्रिकेट जास्त खेळलं जातं. गल्लीमध्ये क्रिकेट खेळलं जातं. हा माझा चेंडू येतोय झेलसाठी, पण झेल काय होत नाही. इथे क्षेत्ररक्षण चांगलं काय होत नाही. चेंडू जातोय शिवरेषेजवळ, चौकार होतोय. एक चांगलासा प्रयत्न केला होता या क्षेत्ररक्षकाने, परंतु असफल ठरताना चौकार मात्र मिळतोय जळगाव संघासाठी. हर्षवर्धनला 4 धावा मिळतात. बाउंड्री लाईन पासून लांब बसा सगळे. प्लीज जवळ बसू नका. उत्तुंगाचा फटका सरळ मारायला, अंपाच्या डोक्यावर मारायला फटका. इथे एकच धाव मिळते. इथे प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न या दोघांचा आपल्याला दिसतोय, जयवर्धन आणि हर्षवर्धन या दोघांमध्ये. हर्षवर्धन वैयक्तिक 4 चेंडूंमध्ये 9 धावांवरती घेतोय. जयवर्धन वैयक्तिक 5 चेंडूंमध्ये 2 धावांवरती घेतोय. धावसंख्या होते बिनबाद 18. वाईड धावसंख्या होते 19. एक रस मात्र नक्की मिळेल. वाईडचा इशारा पंचांकडून. एक वाईड इथे आवाजाने धाव मिळते. धाव संख्या होते बिनबाद 21. इथे प्रशिक्षणासाठी सर्व विद्यार्थी धावताना सराव करताना आपल्याला दिसत आहेत. एक मेहनत करताना दिसत. फक्त आपलं आयुष्य कसं सुखात जाईल आणि आपल्याला एक व्यवसाय किंवा नोकरीसाठी संधी उपलब्ध करताना सर्व खेळाडू. हा उंच गेलेला चेंडू हवेमध्ये चेंडू होता. एक धाव मात्र मिळते. एका धावचे समान मानावं लागतं हर्षवर्धनला. समयोचित अशी फलंदाजी ह्या 2 फलंदाज आपल्याला बघायला मिळते. आतापर्यंत दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 5 चेंडू झालेले, शेवटचा चेंडू टाकतोय अर्धपंचाळ. धावा होत आहेत बिनबाद 22. अकोटापर्यंत चेंडू होता. बाउन्स सोडायचा होता, फिरवून मारायचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र निर्धाव न जाता इथे एक धाव मात्र नक्की मिळते. हॅलो हॅलो. पहिले षटक प्रगतीपथावर
3 चेंडू आतापर्यंत होताना 8 धावा मात्र केलेल्या आहेत मुंबई संघाने. 49 धावाचं टार्गेट. इथे अकोटापर्यंत चेंडू होता आणि जबरदस्त शॉट या छोट्या खेळाडूकडून सरळ गॅप तयार होता. शिमेरेषेच्या बाहेर चेंडू जातात. जबरदस्त चौकार मारताना दिसतोय आपल्याला इथं अर्णव पांचाळ. काय फटका खेळतोय इथे, जबरदस्त शॉट मारतोय. छोटासा खेळाडू आहे परंतु मोठा फटका मारताना मोठा खेळाडू मोठा फटका असंच म्हणावं लागेल. आयुषचा हा फुलटा चेंडू तरी पण उत्कृष्ट फटका जबरदस्त फुल करतोय इथे आणि हा चौकार जातोय सरळ. काय फटके पाहिजे, गॅप तयार होतोय इथे, हतबल करतोय या सर्व क्षेत्ररक्षकांना अर्णव पांचाळ. 5 चेंडूमध्ये 16 धावा घेतोय आणि इथे इरादा स्पष्ट करणं आक्रमक होतं आपल्या संघासाठी. 49 धावांचं टार्गेट मात्र सोपं करताना हा सुद्धा जबरदस्त फटका लेग साला फिरून मारायला चौकाराच्या दिशेने गेलेला हा चौकाराची हॅट्रिक मारताना प्रणव धुवाधार फलंदाजी करतात. चौफेर फटकेबाजी करतो. 4 चौकार मारतो आतापर्यंत लागोपाठ 4 चौकार म्हणून वैयक्तिक 16 धावांवरती खेळतोय. चारही बाजूने फटकेबाजी करताना आपल्याला अर्णव इथे दिसतोय. 6 चेंडूमध्ये 20 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. खरोखर ज्या 5 चौकार मारतोय अर्णव या षटकामध्ये. जळगावच्या संघावरती दडपण वाढवण्याचं काम मात्र अर्णवने केलेलं आहे. इथे 49 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये 20 धावा पूर्ण झालेल्या आहेत. काय आक्रमण केलेलं आहे. धुवाधार फलंदाजी करताना आपल्याला प्रणव पांचाळ आपल्याला दिसतोय मुंबई संघाकडून खेळताना. मुंबईचा तारा इथे मात्र चमकतोय आज नाशिक या नगरीमध्ये अर्णवच्या रूपाने. हा पहिला चेंडू मोहित गोलंदाजी करताना इथे एकच धाव मिळते. एखादं समाधान मानावं लागतंय. दोन धाव पूर्ण होता. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न जातोय. सीमेरेषेजवळ चेंडू इथे क्षेत्ररक्षण धावतात. गचा क्षेत्ररक्षण इथे होताना जळगाव संघाकडून चौकार होतं. 4 धावा मिळतात. एकूण एका 5 धावा मिळत आहेत मुंबई संघाला. इथे मात्र जलस मुंबई संघाकडून तरबेज असे फलंदाज खेळताना आपल्याला दिसतोय. अर्णव पांचाळ आतापर्यंत 5 चौकार मारून खेळतोय. इथे 7 चेंडूमध्ये 25 धावा त्याने वसूल केलेल्या आहेत. जबरदस्त चेंडू आता मात्र पुनरागमन करतोय मोहित. इथे आक्रमक होताना इथे आपल्याला दिसतोय. अर्णव खेळतोय वैयक्तिक 7 चेंडूमध्ये 20 धावा. धावसंख्या होते 25. 49 धावाचं टार्गेट दिलं होतं. जळगाव संघाने माफक असं आव्हान मुंबईसाठी म्हणावं लागेल. तगडासा हा संघ. मुंबई गोलंदाजीमध्ये खराब प्रदर्शन झालं परंतु फलंदाजी करताना अर्णवने मात्र आक्रमक होता. धुवाधार फलंदाजीचा हुकूमत गाजवतोय आणि चौफेर फटकेबाजी करतोय. इथे तो सरळ स्ट्रेट ड्राईव्ह करताना आपल्याला दिसतोय. इथे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. 1 धाव पूर्ण झाले. दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न परंतु तुम्ही करता करता 1 धाव पूर्ण करताना 2 धावा मात्र पूर्ण होतात मुंबई संघाकडून. अर्णव 2 धावा धावता धावता वैयक्तिक 8 चेंडूंमध्ये 22 धावसंख्या होत्या. बिनबाद 27. चांगली फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. उत्कृष्ट क्रिकेट इथे बघायला मिळतं. समयोचित फलंदाजी बघायला मिळते मुंबई संघाकडून. हा मात्र उत्कृष्ट चेंडू होता. डाव्यावर गेल्या चेंडू मला वाटतं व्हायचा इशारा असेल. पंचांकडून आव्हान असेल धाव मिळतात. धावसंख्या पुन्हा होते 28. 6च्या सरासरी ते धावगती राखलेली आहे मुंबई संघाने. जबरदस्त फटका दरवाजा ऑफ साईडला टाकलेला होता चेंडू परंतु मिडल क्षेत्रामध्ये हा चेंडू टटवतो. 1 धाव मात्र घेतोय. समाधान मानतंय. इथे समयोचित फलंदाजी तंत्रशुद्धीची फलंदाजी करताना अर्णव पांचाळ आपल्याला दिसतोय. आपल्या संघासाठी 9 धावांमध्ये तो इथे 9 चेंडूंमध्ये फक्त 23 धावा करतोय. एक आक्रमक असं फलंदाजी करताना स्वतःला सिद्ध करताना या मैदानामध्ये चमकताना हा उगवता तारा मुंबई संघाचा. हा जबरदस्त शॉट ही मॅच शॉट होते. सरळ सीमेरेषेच्या बाहेर चौकार षटकार. जबरदस्त फटकेबाजी करताना मुंबई संघाकडून ही जोडी मात्र आपल्या मुंबई संघाला विजयपथावर घेऊन जातं. षटकार मारतोय इथे आता सार्थक. अर्णवचा कित्ता गिरवताना अर्णवने इथे 5 चौकार मारले होते पण सार्थक मात्र इथे षटकार मारतोय. धावसंख्या होते 35. 5 चेंडू होते. शेवटचा चेंडू आता इथे टाकला जातोय मोहितचा.
35 धावा आतापर्यंत जमा केल्या 2 षटकांमध्ये. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील फुलता चेंडू येतो, थोडासा डाव्या चेंडू गेलेला, वाईटचा इशारा पंचांकडे. एक अमांतर अशी धाव मिळते. धाव संख्या होते 36. पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागतोय या गोलंदाजाला. फक्त आता सरासरी बाकी आहे ती 4च्या सरासरीने इथे धाव गोळा करायचे. मुंबई संघाला हात वरला पुन्हा एकदा फटका मारतोय. मागून क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. इथे एकच धाव मिळते. एका सामान्यांमध्ये मुंबई संघ अशा 2 षटकं संपल्यात. 2 षटकं संपल्यानंतर धाव संख्या होत्या बिनधास्त 37. वैयक्तिक 9 चेंडूंमध्ये 23 धावांवरती खेळतो अर्णव पांचा. 3 चेंडूंमध्ये 12 धावांवरती खेळतोय. सार्थक एक षटकार मारून खेळतोय आणि 5 चौकार मारून खेळतोय. तो म्हणजे धडाकेबाज फलंदाज मुंबई संघाचा अर्णव पांचा. मुंबई म्हटलं की फलंदाजीची बहार आपल्याला बघायला मिळते. मुंबई या शहरामध्ये नामवंत असे जगाला फलंदाज दिलेले या मुंबई संघाकडून आणि मुंबई शहरातून. रोहित शर्मा सध्या आपल्या मुंबई संघाकडून खेळताना दिसतो. हिटमॅन म्हणून त्याला म्हटलं जातं. जबरदस्त फटके मारण्यासाठी माहीर असलेला हा कॅप्टन आज इथे मात्र हलकासा कट करतोय. पॉईंट क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे तोपर्यंत 2 धावा मात्र नक्की होतील फेकी येईपर्यंत. हलकासा कट. खरोखरच एक चांगलं प्रदर्शन या 2 संघाकडून आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजी करतोय हर्षवर्धन. इथे मात्र जबाबदारी हर्षवर्धन होते. आता फिरकीशी गोलंदाजी करता लेग स्टंपवर टाकलेला चेंडू होता, परंतु हलकासा कट करताना लेग साईडला 1 धाव मिळते. इथे मात्र समयोचित फलंदाजी करताना सावधतेने फलंदाजी करताना हे 2 खेळाडू मुंबई संघाचे आपल्या दिसतात. आपल्या संघाला विजयी पथावर घेऊन जातो. अजूनही मला वाटतं 9 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 3 धावांची गरज 9 धावांची गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी. दोघांचा तालमेल चांगला जमतोय. इथे चेंडू जातोय वाईटच्या दिशेने. पंच विजय सर देताना मोठा असा हात रुंद करताना वाईटचा इशारा विजय हुंबरे सरांकडून. अजूनही 8 धावांची गरज. हा मात्र जोरदार प्रहार करताना जबरदस्त गॅप तयार करतोय स्केअरच्या क्षेत्रामध्ये आणि इथे चौकार वसूल करतोय. 4 मारतोय. अर्णव पांचाल धुवाधार फलंदाजी करतो. आपल्या संघाला विजय पथावर घेऊन जातो. 45 धावा आतापर्यंत होता. अजून 4 धावांची गरज. एका चौकाराची गरज आहे मुंबई संघाला जिंकण्यासाठी. आणि जर यांनी या चेंडूवर चौकार मारला तर कमी षटकांमध्ये सामना जिंकणारा संघ ठरेल, तो म्हणजे मुंबई उपनगर. हा नक्कीच चौकार होता. हा विजयाचा चौकार प्रणवच्या बॅट मधून तो आला. त्याने पाहिला आणि त्याने जिंकला असं म्हणावं लागेल. प्रणव पांचाळने मुंबई संघाला 1 हाती विजय मिळवून दिलाय. प्रणवने स्वतःला सिद्ध करताना जबरदस्त फटकेबाजी करतो. चौकाराची बरसात आणि धावांचा पाऊस पडतोय. विजय सरांच्या पाया पडताना हे 2 खेळाडू काही संस्कार आहेत मुंबईकरांचे वा बघण्यासारखे आहेत. जबरदस्त प्रदर्शन बहारदार प्रदर्शन करताना जे उत्कृष्ट क्रिकेट खेळताना मुंबई संघ आपल्याला दिसतोय. इथे प्रणव अर्णव आणि सार्थकने चांगली साथ देताना 15 धावा केल्या होत्या 9 धावांमध्ये. 11 चेंडूमध्ये 31 धावा केल्या आहेत अर्णव पांचाळने. जबरदस्त क्रिकेटचा नमुना पेश करताना मुंबई संघ जिंकावं तर कसं एक रुबाबदार हा विजय हासिल केले मुंबई संघाने. जळगाव संघावरती वरचढ करताना परंतु जळगाव संघाने नाराज न होता अजूनही आपण तयारी करू पुढच्या सामन्याची तयारी करून दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा.